नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वृषभ राशीबद्दल। वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येणार आहे जी तुमच्या घरात आनंदाचा प्रकाश घेऊन येणार आहे। पण ही व्यक्ती कोण आहे आणि तिचं नाव ऐकल्यावर तुमचे डोळे पाणवतील असं का सांगितलं जातंय? कारण ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील एक मोठी रिकामा जागा भरून काढणार आहे। कारण या राशीसाठी ही व्यक्ती जुनं तुटलेला संबंध पुन्हा जोडणार आहे, तर काहींसाठी ही व्यक्ती एक नवीन सुरुवात घेऊन येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भेट योगायोग नाही, तर तुमच्या नशिबात आधीच लिहिलेली आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी शेवटी सांगणार आहे त्या व्यक्तीचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतं आणि ते कधी येणार। जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अमावस्येचा काळ हा नेहमीच एक गुड न्यूज आणि शक्तिशाली ऊर्जा घेऊन येतो आणि त्यावेळी त्या ऊर्जेचा परिणाम तुमच्या जीवनावर अतिशय विशेष पद्धतीने होणार होता। कारण अमावस्येनंतर आता अक्षय तृतीया झालेली आहे। ग्रहांची रचना आणि त्यांच्या हालचाली सूचित करतात की तुमच्या घरात एक आनंदाची लहर निर्माण होणार आहे, जी फक्त बाह्य स्वरूपात नाही तर मनाच्या खोलवर बदल घडवून आणेल। आणि हा बदल एखाद्या व्यक्तीच्या आगमनामुळे होणार आहे, ज्याचं तुमच्या आयुष्यात विशेष स्थान आहे, पण कदाचित तुम्ही त्याची कल्पनाही केली नसेल। या अमावस्येनंतर जे संकेत मिळत आहेत ते अत्यंत सकारात्मक आहेत, कारण तुमच्या नशिबात आता अशी एक वेळ येत आहे जिथे जुने दुःख होतं आणि त्यांना आता मानसिक अस्वस्थता हळूहळू दूर होत जातील आणि त्या जागी शांतता, समाधान आणि आनंदाची अनुभूती निर्माण होईल। आणि या सगळ्यांच्या बदलामागे एक व्यक्ती कारणीभूत ठरणार आहे, ज्याचा तुमच्या जीवनात प्रवेश अगदी योग्य वेळी होणार आहे। या ऊर्जेमुळे जे बदल घडतात ते अचानक आणि अनपेक्षित असतात, त्यामुळे अशी व्यक्ती कधी कशा प्रकारे तुमच्या आयुष्यात येईल हे चांगलं कठीण आहे, पण जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला त्याची ओळख लगेच पटेल, कारण तुमच्या मनात एक वेगळी शांती, समाधान निर्माण होईल, जी याआधी कधी अनुभवलं नसेल। तुमच्या घरात जो आनंद येणार आहे तो केवळ बाह्य स्वरूपात नाही, तर तो एक आध्यात्मिक स्तरावरही जाणार आहे, कारण ती व्यक्ती तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे, जी तुमच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि निर्णयांमध्ये एक नवीन स्पष्टता निर्माण करेल। आणि त्यामुळे तुमच्या संपूर्ण जीवन अधिक संतुलित आणि आनंदी होणार आहे। या काळात तुम्हाला काही संकेत मिळू शकतात, जसे की जुन्या आठवणी अचानक ताज्या होणे, एखाद्या व्यक्तीची आठवण वारंवार येणे किंवा एखाद्या नावाशी तुमचं विशेष आकर्षण निर्माण होणे। या सर्व संकेत त्या व्यक्तीच्या आगमनाचे असू शकतात, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार राहू शकतात। ज्योतिषशास्त्र सांगते, जेव्हा ग्रहांची ऊर्जा अनुकूल होते तेव्हा ते आपल्या अशा व्यक्ती भेटतात त्यांना ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात। आणि तुमच्यासाठी हीच वेळ आहे, कारण तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात रिकामी जागा भरून काढणार आहे आणि तुम्हाला एक नवीन आशा सुद्धा येणार आहे। ही व्यक्ती तुमच्या कुटुंबाशी, नातेसंबंधाशी आणि किंवा प्रेमाशी संबंधित असू शकते, किंवा त्यांच्या आगमनामुळे तुमच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलणार आहे, कारण तिच्या उपस्थितीमुळे आनंद असू शकतो किंवा सकारात्मक वाढणार आहे। त्यामुळे तुमच्या घरात एक वेगळीच उबदारता निर्माण होईल। तुमच्या आयुष्यात काही अपूर्ण स्वप्न किंवा इच्छा या व्यक्तीमुळे पूर्ण होऊ शकतात, कारण ती व्यक्ती तुमच्या जीवनात केवळ भावनिक आधार देणार नाही, तर तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देखील देणार आहे। त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे। या काळात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जे बदल घडणार आहेत ते तुमच्या भल्यासाठीच होत आहेत। ही व्यक्ती तुमच्या जीवनात येऊन तुम्हाला हेच शिकवणार आहे की प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी घडते। तुम्हाला या व्यक्तीचं नाव ऐकल्यावर भावनिक प्रतिक्रिया येऊ शकते, कारण हे नाव तुमच्या मनात काही जुन्या आठवणी जागवेल आणि त्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं। पण हे अश्रू दुःखाचे नसून आनंदाचे असतील, कारण तुम्हाला समजेल की नियतीने तुमच्यासाठी काहीतरी सुंदर ठरवलं आहे। या संपूर्ण प्रतिक्रियेत तुम्हाला संयम ठेवणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडते आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल आणि त्या क्षणापासून तुमचं एक जीवन नवीन दिशेने पुढे जाईल। शेवटी या अमावस्येनंतर तुमच्या जीवनात येणारा हा बदल केवळ एक योगायोग नसून तो एक संकेत आहे, जो तुम्हाला सांगतो की तुमच्या आयुष्यात आता आनंद, प्रेम, समाधान येणार आहे आणि त्या सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू असेल ती एक खास व्यक्ती
ची तुमच्या घरात आनंद घेऊन येणार आहे आणि तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देणार आहे. क्षणभर थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे व काळजाचं नाव ऐकताच तुमचं मन अचानक हलकं होतं, डोळ्यात नकळत पाणी येतं आणि हीच ती खूण आहे जी दर्शवते की तुम्ही किती व्यक्ती तुमच्या आयुष्यात जीवनाचा प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. आणि या अमावस्येनंतर निर्माण होणारी सूक्ष्म ऊर्जेमुळे त्या व्यक्तीच्या संपर्काशी संपर्क पुन्हा प्रस्थापित होणार आहे, जो केवळ एक साधा योगायोग म्हणून असून एक ग्रहण आध्यात्मिक संयोग असेल, ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आपोआप सुटायला सुरुवात होईल. आणि तुम्हाला जर नेमके काही नाती काळानुसार तुटत नाहीत, हे फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढील काही दिवसात अचानक एखादं जुनं नाव, एखादा जुना नंबर किंवा एखादी अनपेक्षित भेट तुमच्या आयुष्यात आली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे सर्व संकेत त्या एका विशेष व्यक्तीच्या पुनरागमनाचे असू शकतात, जे तुमच्या आयुष्यात रिकामी जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. आणि त्याच्या आगमनामुळे तुमच्या घरात केवळ आनंदच नाही तर एक नवीन सुरुवात होणार आहे, जिथे भूतकाळातील वेदना मागे राहतील आणि भविष्यकाळातील सुंदर क्षणाची नवीन वाट तयार होईल. आणि तुम्हाला जर तुमच्यासाठी जे काही ठरवलं आहे ते नेहमीच योग्य आणि सुंदर असतं. या राशीसाठी तुमच्या आयुष्यात आता एक नवीन आणि सुंदर अध्याय सुरू होणार आहे, ज्याची तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहत होता. ती व्यक्ती आता तुमच्याकडे येत आहे. तुमच्या नावाची सुरुवात क आणि र या अक्षरापासून होऊ शकते आणि ती भेट अमावस्येनंतरचे 20 ते 21 या दिवसांत घडू शकते. ही व्यक्ती तुमच्यासाठी फक्त एक नातं नाही तर तुमच्या आयुष्यातील दुःख संपवणारा टर्निंग पॉईंट असणार आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की ही गोष्ट तुमच्यासाठी खरी आहे तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. माझ्यासोबत असंच घडू द्या असे लिहा. हो, तुम्ही सुद्धा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हालाही या राशीची अंगठी हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देत आहे, तिथून तुम्ही ती खरेदी. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.